नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये। आजची घटना आहे कुटीला गावातील। एक दिवस सकाळी सकाळी कुटीला गावाच्या स्मशानभूमीमध्ये एक मोठी सुटकेस आढळून आली आणि ही सुटकेस पाहिल्यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना संपर्क केला। पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी ती सुटकेस उघडली तर त्या सुटकेसमध्ये अर्धवट जळालेली एका महिलेची बॉडी होती। गावातील लोकांना आणि पोलिसांना हा एक धक्काच होता। आता ही बॉडी कोणाची आहे, हा प्रकार कोणी केला असावा, असे बरेच प्रश्न समोर येऊ लागले होते। पोलिसांनी जेव्हा ती सुटकेस नीट तपासली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही सुटकेस कोणीतरी इथं आणून टाकली आहे। बॉडी अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे इतकंच लक्षात आलं की ही बॉडी एका मुलीची आहे। परंतु ही मुलगी कोण हे शोधणं फार अवघड झालं होतं, कारण एका सामसूम जागेवर असलेल्या आणि कुटील गावच्या खूप दूर असणाऱ्या या स्मशानभूमीमध्ये ही बॉडी सापडली होती। आणि इथं ही बॉडी कोणी टाकली किंवा टाकताना कोणी पाहिलं का हे देखील समजत नव्हतं। पोलिसांनी लगेच या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली होती। पोलिसांनी या स्मशानभूमीच्या रस्त्यावर असणाऱ्या आजूबाजूच्या दोन्ही गावातील लोकांना विचारपूस करण्यास सुरुवात केली। तेव्हा समजले की या स्मशानभूमीच्या रस्त्यावर असणाऱ्या गावातील काही दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। पोलिसांनी दोन्ही गावातील दुकानांसमोरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यामध्ये एक साम्य आढळून आलं। ते म्हणजे एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी। रात्रीच्या 2च्या सुमारास या रस्त्यावरून 2-3 वेळा ही स्विफ्ट फिरून गेली होती। पोलिसांनी त्या गाडीचा नंबर तपासला आणि तेव्हा समजले की ही गाडी हरियाणामधील सोनीपतची आहे। पोलिसांनी गाडी मालकाशी संपर्क केला तेव्हा समजले की ही गाडी त्या गाडी मालकाचा एक मित्र घेऊन गेला होता आणि त्या मित्राचं नाव होतं कुंदन। पोलिसांनी कुंदनला शोधण्यास सुरुवात केली तेव्हा कुंदन त्याच्या घरीही नव्हता आणि त्याचा फोनही बंद येत होता। तेव्हा पोलिसांचा कुंदनवरचा संशय अधिक बळावला। कुंदन पळून कुठे गेला असावा हे शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली, परंतु कुंदनचा काहीच तपास लागेना। जो व्यक्ती गुन्हा करतो तो एकदा तरी त्या गुन्ह्याचे काय झाले हे तपासून नक्की पाहतो आणि कुंदननेही तेच केले। झाले असे की पोलीस जेव्हा स्मशानभूमीमध्ये पुन्हा तपासासाठी गेले होते तेव्हा तिथे प्रचंड गर्दी झाली होती आणि त्याच गर्दीमध्ये एक अनोळखी माणूस काय झालं म्हणून बघत होता आणि गावातील लोक त्याला विचारू लागले की तू नक्की कोण आहेस। तेव्हा कुंदन म्हणाला की मी इथून जात होतो आणि मला गर्दी दिसली म्हणून मी थांबलो। परंतु हे सगळं घडत असताना एका पोलीस शिपायाची नजर कुंदनवर पडली आणि त्या शिपायानं कुंदनला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। तेव्हा कुंदननं तिथून निघून जाण्याचं ठरवलं, परंतु तोपर्यंत पोलिसांकडे कुंदनचे फोटो पोहोचले होते आणि जेव्हा कुंदन तिथून निघून जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याची चौकशी केली। तेव्हा कुंदनने जे सांगितलं ते फारच विचित्र आणि धक्कादायक होतं। तर घडलं असं होतं की सोनीपत मधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक राठोड कुटुंब राहत होतं आणि या राठोड कुटुंबात नवरा, बायको आणि त्याची एक बहीण असे 3 लोक राहत होते। यामध्ये अर्पित राठोड आणि सपना राठोड हे बहीण भाऊ होते आणि अर्पितचे लग्न झाले होते। त्याची बायको नुपूर राठोड होती। सपनाचे काही लग्न झाले नव्हते। काही वर्षांपूर्वी सपना आणि अर्पितच्या आईवडिलांचा काही आजारामुळे मृत्यू झाला होता। त्यांच्या आईवडिलांनी मृत्यूपत्रात संपत्ती दोघांच्या नावे केली होती आणि सपना ही लग्न करण्यास तयार नव्हती। यावरून अर्पितच्या मनामध्ये सतत प्रश्न निर्माण होत होते। अर्पित सतत सपनाला लग्न करण्यासाठी मागे लागत होता, परंतु ती काही तयार होत नव्हती। त्यामुळे अर्पितला सतत संपत्तीवरून प्रश्न निर्माण होऊ लागले आणि याच संधीचा नुपूरने फायदा घेतला
कारण नुपूर आणि कुंदनचे प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधात सपना अडथळा झाली होती आणि तो अडथळा म्हणजे सपनाला नुपूर आणि कुंदनच्या प्रेमसंबंधांसंदर्भात समजले होते. कारण सपनाने त्यांना बऱ्याच वेळा एकत्र पाहिलं होतं आणि म्हणून नुपूरने एक कट रचला. तो म्हणजे नुपूरने कुंदनची ओळख अर्पित सोबत करून दिली आणि सांगितले की हा माझा ऑफिसमधील कलिग आहे, आम्ही एकाच प्रोजेक्टवर काम करतो. हळूहळू कुंदन आणि अर्पित भेटू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. काही दिवसांनी नुपूरने अर्पितला संपत्तीमधील विभागणीवरून आणि सपना लग्न करत नाहीये म्हणून सपनाबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली. आणि नुपूरने अर्पितला एक प्लॅन सांगितला. तो ऐकून अंगावर शहारे येते. नुपूरने असे सांगितले की आपण सपनाला मारून टाकू, म्हणजे आपल्याला कसलीच अडचण येणार नाही. अर्पितला हा प्लॅन पटला. एक दिवस नुपूरने आपल्या घरात एक पार्टी ठेवली आणि या पार्टीला कुंदनलाही बोलावलं. सपनाच्या जेवणात नुपूरने भुलीचे औषध टाकले आणि सपनाला बेशुद्ध केले. नंतर तिचा गळा दाबून खून केला. सपनाचा मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये भरला आणि ती सुटकेस कुंदनच्या स्वाधीन केली. कुंदनने तो मृतदेह एका स्मशानभूमीमध्ये गुपचूप नेऊन जाळला. परंतु कुंदनने जी गाडी या कामासाठी वापरली होती ती गाडी पोलिसांना सापडली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंदन घटनास्थळी काय झालं हे पाहण्यासाठी पुन्हा गेला आणि पोलिसांना तिथेच तो सापडला. संपत्तीसाठी कोणी आपल्या सख्ख्या बहिणीला कसं काय मारू शकतं? आणि जेव्हा अर्पितला ही गोष्ट समजते की आपल्या पत्नीचे ज्याच्यासोबत संबंध आहेत त्याच व्यक्तीला बरोबर घेऊन आपण हा गुन्हा केला आणि नुपूरने हा प्रकार आपले प्रेमसंबंध आपल्या नवऱ्याला समजू नये म्हणून ही गोष्ट केली होती. समाजात इतक्या विचित्र गोष्टी घडत असतात की आपण विचारही करू शकत नाही. चला तर मग आपण भेटूयात नव्या पर्वामध्ये अशाच एका नव्या घटनेसोबत. धन्यवाद.